हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमधील लिपिकसाठी बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आणि बुद्धिमत्ता चाचणीवर बनवलेला हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचा पहिला व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तो तुम्हाला कुठे पाहता येईल तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी अगोदर झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि न्यायालय भरतीमध्ये लिपिक पदासाठी जो 90 प्रश्नांचा पेपर आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेत आहे. तर छान असा सराव होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस ई बुक 200 रुपयाचं मोफत दिलेलं आहे. आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे व्हिडिओ पण पाहता येतील, सरावासुद्धा होईल टेस्टच्या माध्यमातून आणि ई बुकसुद्धा यामध्ये दिलेला आहे. तर परिपूर्ण असं हे पॅकेज आहे आणि फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी आहे. इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी. एकच मिनिट, पेनचा कलर चेंज करतो. तर पहिला प्रश्न असा आहे, जर बी बरोबर 10, AC बरोबर 20 आणि BD बरोबर 55 तर पेन बरोबर किती? म्हणजे जर बी बरोबर 10, AC बरोबर 20, बेड बरोबर 55 तर पेन बरोबर किती? आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? तर या ठिकाणी आपण जर ABCD लिहिली, A B C D E F G H I J K L M. त्याच्यानंतर याच्या खाली नंबर द्यायचे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता राहिलेले अक्षर लिहूयात आपण. N O P Q R S T U V W X Y आणि Z. आता याच्या खाली नंबर द्या आणि अशाच पद्धतीनं तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल ना, त्यानंतर तुम्हाला परीक्षा जिथं जे रफ पेज दिलेलं असतं त्या रफ पेजवरही ABCD अशी लिहून घ्यायची आहे. म्हणजे संख्यामालेवर आधारित कसलाही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. सांकेतिक भाषेवरचा प्रश्न सोडवू शकता. तर 14 15 16 त्याच्यानंतर 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता पहा, बी आणि 10चा काय संबंध आहे माहिती आहे का? मुळामध्ये बी येते हे दुसऱ्या स्थानी, पण त्या 2ला जर 5ने गुणलं, 2 गुणिले 5 बरोबर 10. आता ए कितव्या ठिकाणी येते? पहिल्या ठिकाणी. मग ए बरोबर काय? 1 गुणिले 5 बरोबर 5. आणि हे सी कितव्या ठिकाणी आहे? तिसऱ्या ठिकाणी. मग सी बरोबर 3 गुणिले 5 बरोबर 15. मग आता 5 आणि 15ची बेरीज केली तर AC बरोबर 15 अधिक 5 किती दिले? 20. म्हणजे लॉजिक तुमच्या लक्षात आलंय का? हे जे अक्षर आहे हे ज्या संख्येच्या ठिकाणी दिलेलं आहे त्याला 5ने गुणायचं आहे आणि मग मिळालेल्या संख्यांची बेरीज करायची आहे. मग ए पहिल्या ठिकाणी आहे त्याला 5ने गुणलं तर 5 आलं आणि सी तिसऱ्या ठिकाणी आहे त्याला 5ने गुणलं तर 15 आलं. 15 अधिक 5 बरोबर 20. मग आता बी कितव्या ठिकाणी आहे? दुसऱ्या. 2 अधिक 5 केलं तर ते झालं 10. हे ई पहा, ई कितव्या ठिकाणी आहे? 5व्या ठिकाणी आहे. मग 5 गुणिले 5 केलं तर 25. मग 10 अधिक 25. डी कितव्या ठिकाणी आहे? तर डी आहे 4थ्या ठिकाणी. 4 गुणिले 5 केलं तर ते आलं 20. आणि मग यांची बेरीज येते पहा, 20 आणि 25 45 आणि 10 55. म्हणून BD बरोबर 55. मग पेन बरोबर काय करावं लागेल आपल्याला? पेन 16व्या ठिकाणी आहे. मग 16 गुणिले 5 केलं तर ते झालं 80. अधिक ईचं तर 5 5 25 म्हणून इथं 25 आहे तसं लिहा. एन कितव्या ठिकाणी आहे? 14व्या. मग 14 गुणिले 5 केलं तर 14 पंचे 70. आणि मग यांची बेरीज करा. 0 5 5 0 म्हणजे ते आलं 5. 7 आणि 2 9.
9 आणि 8 17 175 हे तुमचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे डी हे त्याचं उत्तर आहे 175. लॉजिक लक्षात आलेलं आहे. संख्या ज्या ठिकाणी आलेली आहे त्या अक्षर ज्या संख्येच्या ठिकाणी आलेलं आहे त्याला 5 ने गुणायचं आणि मग त्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आहे. असं ते लॉजिक होतं. पण त्यासाठी तुम्हाला ही ABCD माहिती असणं आवश्यक आहे बरं का. आणि ही पाठच करून ठेवा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने ABCD तुम्हाला लिहावी लागते आणि परीक्षेला गेल्यानंतर एक्झाम सुरू व्हायच्या आधीच जे रफ पेज दिलेलं असतं त्या ठिकाणी ती ABCD लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे आता, घड्याळात 12:20 अशी वेळ झाली आहे, तर तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल? आता 12:20 काय असतं माहिती आहे का? समजा हे घड्याळ आहे. या घड्याळाचा जर विचार केला तुम्ही एक म्हणजे अशा पद्धतीनं ते घड्याळ असतं पहा. आणि मग या ठिकाणी 2-2 आपल्याला द्यावं लागतील. इथे पहा आता 12:20 दिलेत. 12 वाजता हे तास काटा इथं 12वर असतो आणि 20 मिनिटाला इथं 10वर. आता इथं प्रत्येक खाचा जो आहे या खाच्याचं माप 30 अंश असतं. हे 30 अंश झालं, हे 30 अंश झालं. लक्षात आलंय तुम्हाला? इथं 12:10 झालेत. 12:20 म्हणजे मिनिट काटा 4वर असतो आणि तास काटा 12च्या पुढे असतो. मग हे 30 अंश आणि हे 30 अंश असे 4 खाचे झालेत. म्हणजे ते झालं 30 आणि 30, 60 आणि 30, 90 आणि 30, 120. परंतु 20 मिनिटांमध्ये तास काटा या 12च्या पुढे आलाय की नाही? मग दिलेल्या मिनिटांमध्ये तास काटा कितीने पुढे गेला हे टाळण्यासाठी काय करायचं असतं माहिती आहे का? दिलेल्या मिनिटाला 2 ने भागायचं असतं. मग 20 मिनिटं आहेत की नाही? मग 20ला जर 2 ने भाग दिला तर 20 भागिले 2 केलं तर ते आलं 10 अंश. म्हणजेच हा जो तास काटा 12 पासून पुढे 10 अंशानं गेलेला आहे. 12 पासून 4 पर्यंत 120 अंश आहेत. पण तास काटा 12च्या पुढे 10 अंश गेलाय म्हणून 120 मधून 10 मायनस करा. हे आलेलं आहे 110 अंश हे आपलं उत्तर आलेलं आहे. कारण 12:20 मिनिट काटा 4वर असतो आणि तास काटा 12च्या पुढे 10 अंशांनी गेलेला असतो आणि 12 पासून 4 पर्यंत एकूण 120 अंशाचा कोन तयार होतो आणि मग ते 10 मायनस का केले तर 20 मिनिटांमध्ये तास काटा 10 अंशांनी पुढे गेलाय म्हणून ते 10 मायनस केले. मग 120 मधून 10 गेले तर 110 अंशाचा कोन हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता हे झालं विदाऊट फॉर्म्युल्याचं. पण जर तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार उत्तर काढायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता. कसं काढायचं ते आपण आता पाहूयात. तर ज्या वेळेला 12 वाजताची वेळ दिलेली असते त्यावेळेला काय करायचं माहिती आहे का? कोणाचं माप काढण्यासाठी 18/2 गुणिले दिलेली मिनिटे. हे 18/2 कंपल्सरी घ्यायचं जर 12ची वेळ दिलेली असेल तर. मग मिनिटं किती दिलेत आपल्याला? 20 दिलेत म्हणून या ठिकाणी 20 लिहा. 2 ने 20ला 10चा भाग जाईल आणि 18 गुणिले 10 केलं तर 110 अंश. तर लक्षात आलंय, जर आपल्याला 12ची वेळ दिलेली असेल तर काय करायचं? कोणाचे माप बरोबर 18/2 गुणिले मिनिटे असा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग त्याचं उत्तर आलेलं आहे 110 अंश. सी हे त्याचं उत्तर आहे 110 अंश. म्हणजे फॉर्म्युला पाठ केला तर डायरेक्ट उत्तर येऊन जाईल आणि विदाऊट फॉर्म्युल्याचं कसं सोडवायचं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तिसरा प्रश्न आहे पहा, भिन्न संख्या ओळखा. काय करायचं आहे आपल्याला? भिन्न संख्या ओळखायची आहे. मग इथं 27, 49, 64, 125, 343. आता याच्यामध्ये पहा 27 हा 3चा घन आहे. त्याच्यानंतर 49 जो आहे हा 7चा काय आहे? वर्ग आहे. 64 जो आहे तो 4चा घन आहे. 125 कितीचा घन आहे? 5चा घन आहे. 343 7चा घन आहे. म्हणजे ह्या सगळ्या घनसंख्या आहेत. पण ही जी 49 आहे ही वर्ग संख्या आहे म्हणून 49 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलंय काय उत्तर आहे? 49 ही फक्त वर्ग संख्या आहे आणि बाकीच्या सगळ्या घनसंख्या आहेत म्हणून 49 उत्तर आहे. आता काही जणांना वाटेल 64 वर्ग संख्या आहे की? आहे, बरोबर आहे. 8चा वर्ग 64 आहे. परंतु 64 ही घनसंख्या सुद्धा आहे. मग 27, 64, 125, 343 या घनसंख्या आहेत आणि 49 ही काय आहे? वर्ग संख्या आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 14वा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता या ठिकाणी काय केलंय माहिती आहे का? 29, 40, 44, 52, 59, 73 प्रश्नचिन्ह. आता 29 आणि 40 मध्ये ना 18चा फरक आहे. हे कुठून आलेत माहिती आहे का? 29 मध्ये जे 2 अंक आहेत की नाही, 2 आणि 9. मग 2 अधिक 9ची जर बेरीज केली तर ती आली 18
मग 29 अधिक 18 केलं तर 40 आलं. आता 40 आणि 44 मध्ये 4चा फरक आहे, तो कुठून आला? तर 40 मधील अंकांची बेरीज करा बरं. 4 अधिक 0 4 येते, मग 40 अधिक 4 बरोबर 44. सेम तसं 44 मधील अंकांची बेरीज केली तर 8 येते. 44 अधिक 8 करा, ते आलं 52. मग 52 मध्ये 5 आणि 2 ची बेरीज 10 येते. 5 आणि 44 आणि 52 मध्ये 8चा फरक आहे, बरोबर आहे ना? मग आता इथं 52 मध्ये 5 आणि 2 ची बेरीज 7 येते. सॉरी, मी गुणाकार केला तो. 52 मध्ये 5 आणि 2 ची बेरीज 7 येते. 52 अधिक 7 केलं तर 59 आलं. 59 मधील दोन अंकांची जर बेरीज केली तर 9 किती येते? 9 14. आणि मग 59 अधिक 14 केलं तर 59 आणि 10 69 आणि 4 73 आले. मग 73 मधील अंकांची बेरीज केली तर 7 आणि 3 10 आली. मग 73 अधिक 10 केलं तर उत्तर काय येणार आहे? 83 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे लॉजिक तुमच्या लक्षात आलंय का? अगोदरच्या संख्येतील अंकांची बेरीज त्याच संख्येमध्ये मिळवली की पुढील संख्या मिळते. लक्षात आलंय? मग 73 मधील अंकांची बेरीज 7 आणि 3 10. हे 10 73 मध्ये मिळवलं तर उत्तर काय आलंय? 83 हे आपलं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, 83. अजून 6 प्रश्न आपल्याला पाहायचे मित्रांनो. पण जर तुम्हाला माझ्याकडे म्हणजे मी लिहिलेली गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं पाहिजे असतील तर मला 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं उपयुक्त आहेत. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्याकडून बुद्धिमत्ता चाचणी शिकायचं असेल तर फक्त बुद्धिमत्ता चाचणीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स याची मूळ फी 600 रुपये आहे. पण तुम्हाला हा कोर्स मी फक्त 300 रुपयामध्ये देतो. माझे विद्यार्थी आहेत म्हणून घ्यायचा असेल तर घेऊन टाका. फक्त 300 रुपयामध्ये बुद्धिमत्ता चाचणी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा फोल्डरमध्ये जा. तिथे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचा कोर्स 300 रुपयामध्ये मिळेल आणि फक्त गणिताचा कोर्स घेतला तर तो सुद्धा 300 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 15 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा. 2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता? आता मुळामध्ये हा जो महाराष्ट्र दिन आहे हा कधी असतो? तर 1 मे ला असतो. पण आपल्याला 2000 साली दिले म्हणून 1 मे 2000 या तारखेला कोणवर होता? सोमवार होता. आता प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारीला असतो. पण कधीचा 26 जानेवारी पाहिजे? 2001चा. मग 26 जानेवारी 2001चा दिवस आपल्याला काढायचा आहे. आता बरेच जण फसतात कसे माहीत आहे का? की या ठिकाणी पहा की मे 2000 दिलेला आहे. मग इथून 2001 मध्ये जाताना 2 दिवस पुढे जातात. पण तसं नाही करायचं मित्रांनो. कारण इथं 1 मे दिलेलं आहे. मग फेब्रुवारी महिना ऑलरेडी निघून गेलेला आहे की नाही? मग हे जे लीप वर्ष आहे 2000, लीप वर्षामध्ये 1 मार्चपासून 31 डिसेंबरपर्यंतच्या कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच येणाऱ्या सामान्य वर्षात त्याच तारखेला फक्त एका दिवसांनी पुढे सरकतो. मग 1 मे 2000ला सोमवार असेल तर 1 मे 2001 रोजी फक्त एक दिवस पुढे जा, तो आला मंगळवार. पण आपल्याला जायचे कुठं? 26 जानेवारी 2001 मध्ये जायचे. मग आता इथं लक्षात ठेवा, आपल्याला रिव्हर्स जावं लागेल. मे मधून एप्रिलमध्ये जाताना लक्षात ठेवा, मे टू एप्रिलमध्ये जाताना आपल्याला किती दिवस मागे जावं लागेल माहिती आहे का? मे मधून एप्रिलमध्ये जाताना तर 2 दिवस मागे जावं लागेल. त्याच्यानंतर एप्रिलमधून मार्चमध्ये जाताना आपल्याला 3 दिवस मागे जावं लागेल. त्याच्यानंतर मार्चमधून फेब्रुवारीमध्ये जाताना हे काही नियम आहेत बरं का. तुम्ही म्हणणार हे 2 दिवस 3 दिवस कुठून आणले? तर त्याचे नियम आहेत. फेब्रुवारीमध्ये जाताना आपल्याला 1 दिवस पाठीमागे जावं लागेल आणि फेब्रुवारीमधून ठीक आहे बरं, आपण 1 फेब्रुवारीचा दिवस काढू, बाकीचे दिवस तुम्हाला मिळून जातील. लक्षात आलंय? मग आता हे दिवसांची जर आपण बेरीज केली तर 3 आणि 2 5 आणि 6 एकूण 6 दिवस मागे जायचं आहे आपल्याला. मग या मंगळवारपासून जर 6 दिवस आपण मागे गेलो तर आपल्याला 1 फेब्रुवारीचा दिवस भेटणार आहे बरं का. मग या मंगळवारपासून 6 दिवस जर मागे गेलो आपण तर मला वाटतं ते बुधवार येते. पहा कसं येते ते बुधवार. 6 दिवस मागे जायचे. सोमवार, रविवार,
शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. म्हणजे 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 2001 रोजी कोणवार आलेला आहे? बुधवार आलेला आहे. आता लक्षात ठेवा आपल्याला 26 जानेवारीचा दिवस काढायचा आहे. मग 1 फेब्रुवारीला जर बुधवार असेल तर 31 जानेवारीला कोणवार येणार आहे? मंगळवार येणार आहे. 30 जानेवारीला सोमवार, 29 जानेवारीला रविवार, 28 जानेवारीला कोणवार येणार आहे? 28 जानेवारीला 28 जानेवारीला शनिवार येणार आहे आणि 27 जानेवारीला काय येणार आहे? सॉरी, हा जो आपला दिवस आलेला आहे बुधवार, हा 1 फेब्रुवारीचा बुधवार आहे आपला. मग आता 1 फेब्रुवारीला बुधवार आहे तर 30 जानेवारीला रिवर्स चाललो ना आपण, मंगळवार, 30 जानेवारीला सोमवार, 29 जानेवारीला रविवार, 28 जानेवारीला शनिवार आणि 27 जानेवारीला शुक्रवार. या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा सांगतो, थोडंसं कन्फ्युजन झालंय आपलं. या ठिकाणी आपली मिस्टेक झाली पहा, कारण 2001 हे सामान्य वर्ष आहे. मग सामान्य वर्षामध्ये मार्च आणि फेब्रुवारी महिन्यातले दिवस आणि तारखा समान असतात, म्हणून 0 दिवसच आपल्याला पाठीमागे जावं लागेल. मग 3 अन् 2 5 दिवस जर आपण मागे गेलो तर 1 फेब्रुवारी 2001ला कोणवार येणार आहे? गुरुवार येणार आहे पहा. कोणवार येणार आहे? गुरुवार. कारण तुम्ही जर मंगळवारपासून 5 दिवस मागे गेलात तर सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. मग 1 फेब्रुवारीला गुरुवार असेल तर 31 जानेवारीला बुधवार आला, त्याच्यानंतर 30 जानेवारीला मंगळवार आला, 29 जानेवारीला सोमवार आला, 30 जानेवारीला रविवार आला. काहीतरी मिस्टेक नाही, बरोबर आहे. आता परत एकदा सांगतो, 1 फेब्रुवारीला गुरुवार आहे की नाही? मग 31 जानेवारीला कोणवार येणार आहे? तर बुधवार येणार आहे. लिहूनच घेऊ आपण म्हणजे सोपं जाईल ते. त्याच्यानंतर 30 जानेवारीला कोणवार येणार आहे? मंगळवार येणार आहे. त्याच्यानंतर 29 जानेवारीला येणार आहे सोमवार. त्याच्यानंतर 28 जानेवारीला येणार आहे रविवार. 27 जानेवारीला येणार आहे शनिवार आणि 26 जानेवारीला येणार आहे शुक्रवार. म्हणजे आपलं उत्तर काय येते? शुक्रवार हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? सी हे त्याचं उत्तर आहे, शुक्रवार. तर कसं आलं लक्षात आलं? इथं आपण 1 दिवस घेतला होता, पण ॲक्च्युली सामान्य वर्षामध्ये मार्चमधून फेब्रुवारीमध्ये येताना 0 दिवसच पाठीमागे जावं लागतं. लीप वर्षामध्ये ते 1 दिवस असतं. मी ते 2000च डोक्यात ठेवलं होतं म्हणून इथं 1 घेतलं होतं. तर ते आपलं 5च दिवस येतात. मग मंगळवारपासून 5 दिवस गेला, कारण 1 मे 2001ला मंगळवार आहे. तर 1 फेब्रुवारी 2001ला गुरुवार येणार आहे आणि मग 26 जानेवारीला शुक्रवार येणार आहे. चला त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. पाठीमागे जाणं थोडंसं किचकट असतं ते. पुढचा प्रश्न आहे पहा आता. एका घरगुती समारंभात अची आजी, आई, पती, अची 5 मुले व त्यांच्या पत्नी व मुलांचा प्रत्येकी 1 मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते. तर त्या समारंभास एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या? आता आपल्याला एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या असं काढायचं आहे पहा. मग इथं अची आजी, आई आणि पती, म्हणजे ही पत्नी आहे, म्हणजे हा स्वतः 1, त्याची आजी 2, तिची आई 3, म्हणजे हे 3 जण झाले. आता ची 5 मुलं आहेत आणि त्यांच्या पत्नी, म्हणजे त्या ह्या पत्नी 5 मुलं आहेत, तर पत्नी सुद्धा किती झाल्या? 5 झाल्या. मग 5 हे स्वतः 1, आजी 1 आणि आई 1, हे 1-1च आहेत बरं का. मग हे 5 आणि 3 किती झाले? 8 झाले. त्याच्यानंतर मुलांचा प्रत्येकी 1 मुलगा व 1 मुलगी, म्हणजे 5 मुलं आहेत, म्हणजे ह्या परत 5 मुली झाल्या. आता ह्या किती मुली झाल्या पहा. स्वतः 1 मुलगी, आजी, आई हे झाले 3. ह्या मुलांच्या 5 पत्नी, 5 आणि 3 8 आणि ह्या 5 मुली 8 आणि 5 13. की हे त्याचं उत्तर आहे. किती जण झाले ते? 13 जण झालेले आहेत. सोपं होतं ना? फक्त आपल्याला स्त्रिया किती आहेत असं विचारलं होतं. कधी कधी सर्व सदस्य संख्या किती आहेत असं पण विचारतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. रामचे आजचे वय त्याच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे. तर त्याचे आजपासून 10 वर्षानंतरचे वय किती? आता इथं काय दिलं आपल्याला? रामचे आजचे वय त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे. तर
त्याच्या आजपासून 10 वर्षानंतरचे वय किती? आता पर्यायानुसार जर सोडवलं तर हे सोपं जाईल पहा. कसं सोपं जाते तेही मी तुम्हाला सांगतो. समजा रामचं वय तर त्याच्या आजपासून 10 वर्षानंतरचे वय किती? मग 10 वर्षानंतरचं वय जर समजा 20 घेतलं तर आजचं वय किती होणार आहे? 20 वजा 10, 10 आलं. 5 वर्षापूर्वीचं वय किती होणार आहे? 5. मग हे 5 वर्षापूर्वीच्या अ, वयाच्या 5/4 पट आहे. कधी? आजचं वय. काय दिलेलं आहे आपल्याला? रामचे आजचे वय. आता आजचं वय किती आहे? 10 आहे आणि हे 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे. आता या 5ची 5/4 पट जर आपण काढली तर ती 10 येत नाही, कारण 5 गुणिले 5/4 केलं तर 25/4 येते, 10 येत नाही, म्हणून पहिला ऑप्शन नाही. जर 10 वर्षानंतरचे वय 25 पकडले तर आजचं वय किती होणार आहे? 15 होणार आहे. मग 5 वर्षापूर्वीचं वय किती होणार आहे? 10 होणार आहे. मग या 10ची 5/4 पट जर आपण काढली तर 50/4 येईल, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. मग 10 वर्षानंतरचं वय जर 35 घेतलं तर आजचं वय किती होणार आहे? तर आजचं वय होणार आहे 25. मग आजचं वय 25 घेतलं तर 5 वर्षापूर्वीचं त्याचं वय किती होणार आहे? 20 होणार आहे. मग आता 20ची 5 पट जर आपण केली तर 5/4, 4 एक 4, 4 5 20, 5 5 25, म्हणजे 5 वर्षापूर्वीच्या वयाची 5/4 पट केली तर 25 येते आणि तेच आजचं वय आहे की नाही? मग तेच दिले ना आपल्याला. रामचे आजचे वय त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे. मग आता रामचं आजचं वय 25 आहे आणि 25 ही 5 वर्षापूर्वीचं वय जे 20 आहे त्याची 5/4 पट आहे. मग 25 आणि 25 बरोबर आले, म्हणजेच 10 वर्षानंतरचं त्याचं वय किती आहे? 35 वर्षे. आजचं वय विचारलं असतं तर 25 वर्षे आणि 5 वर्षापूर्वीचं वय विचारलं असतं तर 20 वर्षे. तर 10 वर्षानंतर त्याचं वय किती येणार आहे? 35 वर्षे. तर असे प्रश्न ना पर्यायानुसार सोडवलं तर सोपं जाते. समीकरण मांडून सुद्धा सोडवता येईल, पण त्याला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते? आता याच्यामध्ये पहा, 224 आणि 197 मध्ये जर आपण पाहिलं तर 27चा फरक आहे पहा. 197 आणि 168 मध्ये 29चा फरक आहे. मग इथं कितीचा फरक पाहिजे? 31चा फरक पाहिजे. म्हणजे 168 अधिक 31 केलं तर काय येणार आहे? ते 168 अधिक 31 जर आपण केलं तर 8 आणि 1 9, त्याच्यानंतर 6 आणि 3 नाही, मायनस करायचे, सॉरी. 168 मधून 31 मायनस करावं लागेल आपल्याला, कारण इथं मायनस केलंय ना. 224 मधून 27 गेले 197 आलं. 197 मधून 29 गेले 168 आलं. मग आता याच्यामध्ये जर आपण 168 मधून 31 मायनस केले, 31 का मायनस केले? तर सुरुवातीला 27चा फरक आहे, नंतर 29चा फरक आहे, तर पुढे कितीचा फरक पाहिजे? 31चा फरक पाहिजे. फरक दोन्ही वाढत चाललाय ना. मग 168 वजा 31 केलं तर 8 मधून 1 गेले, राहिले 7, 6 मधून 3 गेले, राहिले 3, 137 झालं. पुढे आता पहा, 31 मध्ये 3 ऍड केले तर 33 होतील. 137 मधून 33 गेले तर 7 मधून 3 गेले, राहिले 4. त्याच्यानंतर 3 मधून 3 गेले, राहिले 0 आणि इथं 104 आलं. म्हणजे पहिली संख्या 168 आली आणि दुसरी संख्या 104 आली. इथं पर्याय सुटलेत बरं का. इथं एका पर्यायामध्ये 168 आणि 104 पाहिजे होतं, पर्याय सुटलेत आपले. त्याच्या पुढे पहा, 31 नंतर 33चा फरक आला इथं. 33 नंतर 35चा फरक. मग 104 मधून 168 मधून, एक मिनिट, 168 मधून हां, इथं 104. हे उदाहरणच सुटलं आपलं. मी तुम्हाला परत दुसऱ्या संख्या सांगतो हां. दुसऱ्या संख्या सांगतो म्हणजे कळायला सोपं जाईल. इथं टाईप मिस्टेक झाली. ज्यांनी टाईप केलं त्यांच्याकडून. उदाहरण असं आहे पहा, 224, 197, 168, इथं रिकामी जागा, परत रिकामी जागा, 69 आणि 32 असं ते उदाहरण आहे. टाईप मिस्टेक झाली पहा. मग इथं 224 मधून 27 गेले, 197 आलं. 197 मधून 29 गेले तर 168 येते. 168 मधून 31 गेले तर किती आले? 137 आले. 137 मधून जर 33 मायनस केले तर 104 येते. या 104 मधून 35 जर मायनस केले तर 69 येते. 69 मधून किती मायनस करावं लागतील आपल्याला? 35 आणि 2 37. हे जर मायनस केले तर काय येते? 32.
तर अशा पद्धतीनं फरक 2ने वाढत चाललाय. 27, 29, 31, 33, 35, 37. मग इथं रिकाम्या जागी काय येणार आहे? 137 आणि 104 येते. 168 नाही, 137 आणि 104 असं ते उत्तर येत आहे आपलं. ठीक आहे. चला अजून 2 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. त्याचबरोबर आपलं हायकोर्ट पिऊन टेस्ट सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये 10 फुल टेस्ट दिलेले आहेत 90 प्रश्नांच्या आणि 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. तर असे वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकता. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 19 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. इथं टाईप मिस्टेक झाली होती बरं का, मी प्रश्न तुम्हाला परत लिहून दिलाय. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता ब हा अ ला म्हणाला की, ब अ ला काय म्हणाला पहा, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. ब हा अ ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे. आता पहा, ब हा अ ला काय म्हणाला? तुझी आई. तुझी म्हणजे कुणाची? या अ ची आई. अ ची आई माझ्या आईची सून आहे म्हणजे ब च्या आईची सून. म्हणजेच या अ ची आई ब ची बायको झाली की नाही. म्हणजेच ही जी अ आहे या ब ची कोण झाली? मुलगा किंवा मुलगी झाली. म्हणजे ब हे अ चे वडील आहेत हे क्लिअर झालंय. तर ब ची मुलगी म्हणजे या वडिलांची मुलगी अ च्या भावाची कोण? आता पहा या ठिकाणी ब हे अ चे वडील आहेत. मग या अ चा भाऊ ब चा सुद्धा मुलगा झाला. मग या ब ची मुलगी अ च्या भावाची कोण झाली? तर बहीण झाली. तर बी हे त्याचं उत्तर येते. काय उत्तर येते? बहीण हे त्याचं उत्तर येते. चला त्याच्या पुढे आता 20 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोला आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर सकाळी 7:45 वाजल्यापासून रात्री 9:15 वाजेपर्यंत किती टोल पडतील? आता सर्वात आधीनं दर अर्ध्या तासाला एक टोल. मग 7:45 म्हटल्यानंतर 8 पासूनच आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल. रात्री किती वाजेपर्यंत जायचं आपल्याला? 9:15 वाजेपर्यंत. म्हणजे 9 ला 9 टोले आणि 9:30 ला 1 टोल. तर इथपर्यंत आपल्याला जायचं आहे तर पाहू आपण. आणि सुरुवात कुठून झालेली आहे? तर सकाळी 7:45 वाजल्यापासून म्हणजे 7:30चा विचार करायची गरज नाही. आधी आपण किती वाजता किती टोले पडतील ते पाहूयात. 8 वाजता 8 टोले सकाळच्या, 9 वाजता 9, सकाळचे 10, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 12. आता इथं लक्षात ठेवा आपलं जे काट्याचं घड्याळ असतं ना त्यामध्ये 12 नंतर 1 येतो. ठीक आहे. मग आता हे आपण 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर येणार आहे 4, त्याच्यानंतर 5, 6, 7, 8 आणि 9. तर हे झालं जितके वाजले तितक्या वेळेचे टोले. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर काय ते पहा. सोपं आहे. 9 आणि 8 17. 9 आणि 8 किती झालेले आहेत? 17 झालेले आहेत. किंवा सोपं ठरवू आपण. हे 7 आणि 3 किती झाले? 10 झाले. हे 6 आणि 4 किती झाले? 10 झाले. मग 10 आणि 10 20 झाले. त्याच्यानंतर हे 5 आणि 8 जर आपण केले तर 8 आणि 5 13, 20 आणि 13 किती झालेले आहेत ते? 20 आणि 13 33. 33 आणि 9 ची जर बेरीज केली तर ती आली 42. म्हणजे या सर्वांची बेरीज किती आली? 42. त्याच्यापुढे 42 आणि 2 किती येते? 44. 44 आणि 1 किती आलं? 45. म्हणजे इथपर्यंत 45 आलं या 8 पासून पुढे. मग आता त्याच्या पुढे 45 आणि हे जे 10 आहेत यांची बेरीज केली तर ते आलं 55. 55 अधिक 11 जर आपण केलं 55 अधिक 11 तर ते आलं 66. नंतर त्याच्यामध्ये 12 मिसळले तर ते आलंय 78. म्हणजे 78 झाले. मग आता पुढे 9 आणि 8 किती होतात? 17. मग 78 अधिक 17 जर आपण केलं तर 8 आणि 7 15शी 5 हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 1 9 ते झालं 95. म्हणजे जितके वाजले तितके किती झालेत? 95 झालेत. त्याच्यानंतर 7:45 नंतर 8:30 वाजता एक टोल पडेल पहा. त्याच्यानंतर 9:30 वाजता म्हणजे मी आता मोजूनच दाखवतो असं लिहित नाही. बरं लिहू आपण. 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, त्याच्यानंतर 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30 आणि 9:30.
तर किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. मग 95 आणि 14 याची जर आपण बेरीज केली, 95 अधिक 14, तर 5 अन् 4 9, 9 आणि 10, तर किती आले? ते 109 टोल येते. किती नंबरचं ऑप्शन आहे? ए हे त्याचं उत्तर आहे. एकूण किती टोल वाचतील? 109 टोल वाचतील. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.